नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ॲक्च्युली संडे आहे आणि मी पण नेक्स्ट वीक जाणार आहे. त्यामुळे रुद्रा आणि असं आम्ही प्लॅन केलं की मामी आणि मी मरीन लाईन्सला जे एक्वेरियम आहे ते बघायला जायचं. सो आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि मरीन लाईन्सला पोहोचणार आहोत. सो विचार केला व्लॉग सुरू करायला. संडेला पण एवढी ह्या ट्रेनला गर्दी आहे काही कळतच नाही. मुंबई लोकल एनी टाईम फुलच असते. सो बघूया आता मरीन लाईन्सला उतरू आणि तुम्हाला पण दाखवते कसं आहे एक्वेरियम तारापूरचं. मरीन लाईन स्टेशनला उतरलो आहे. स्टेशनवरच आहे आता आणि बाहेर चाललो आहे. ऊन तर प्रचंड दिसतो आहे. बघूया आता कसं होतं आहे. सो आम्ही एक्वेरियम बघायला आलेलो, बट एक्वेरियम तर बंद आहे आणि ऑनलाईन असं मेन्शन पण कुठे आम्हाला केलेलं दिसलं नाही. सो आम्ही आलेलो, मग तिथून आता काय करणार म्हणून मग म्हातारीचं बूट हँगिंग गार्डन तिकडे आली ह्यांना घेऊन. रुद्रा, कसं आहे गार्डन? चांगलं. आत्ता चालू आहे. सो थोडं बसलो आहे. आता जाऊ बघू काय काय इकडे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने मग जाऊ गिरगाव चौपाटीला. बघूया.
आता आम्ही इथे बसलोय जरा गार्डन मध्ये. तर ह्या मुलांना जाम मज्जा येते. मज्जा येते. सो इथे तर थोडा वेळ बसणार आहोत कारण इथे जरा थंड वाटतंय. ऊन नाही एवढं लागत आहे आणि मुलं पण छान खेळतात रुद्रांश. सो थोड्या वेळाने मग आता जाऊ. One eternity later. सो इकडे मी मम्मी पप्पांचे फोटोज काढते ॲज युजल. आणि आज मम्मी पप्पांची 32 ॲनिव्हर्सरी आहे आणि ते छोटंसं केक आणलेलं रात्री सेलिब्रेट करायला. आज जास्त काही करता नाही आलं कारण आज मम्मीचे एक फ्रेंड आहे त्यांच्या घरी आम्ही गेलेलो कारण त्यांची पण ॲनिव्हर्सरी होती 25वी. सो इथे छोटासा केक कट करून दिवसाचं एंड केलं छानपैकी. सो कालचा व्हिडिओ हा सुपर फन होता म्हणजे माझ्यासाठी तरी. रुद्रांशने खूप 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 मज्जा केली आणि मला हेच हवं होतं. आमचा ॲक्च्युली बॅड डिसिजन झाला की आम्ही सकाळी एवढा गेलो म्हणजे मरीन ड्राईव्हला दुपारच्या वेळेस. पण आमचा प्लॅन काहीतरी एक होता आणि प्लॅन काहीतरी तो वेगळाच झाला. पण एनी विच वे रुद्रांशने मज्जा केलं, मला हेच हवं होतं. सो खूप खूप मज्जा आली. मी पण पहिल्यांदाच असं मला असं वाटतं म्हातारीचं बूट बघितलेलं. मम्मी पप्पा म्हणत आहेत की त्यांनी मला लहानपणी नेलेलं बट आय डोंट नो, मला आठवत नाही आहे. सो मी पण ते म्हातारीचं बूट बघितलं. आणि हँगिंग गार्डन खूप खूप छान आहे. हँगिंग गार्डन स्पेशली लहान मुलांसाठी. जर तुमची लहान मुलं असतील तर प्लीज तिकडे एकदा नक्की व्हिजिट करा मरीन ड्राईव्हला. त्याच्यानंतर आम्ही दुपारीच घरी आलो. घरी आल्यावरती रेस्ट केलं थोडं आणि संध्याकाळी मम्मी पप्पांची लग्नाचा वाढदिवस पण होता, तो पण साजरा केला. अनफॉर्च्युनेटली आम्हाला जास्त काही करता आलं नाही कारण कालच मम्मीची एक फ्रेंड आहे त्यांचं पण ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांची 25वी ॲनिव्हर्सरी होती. त्यामुळे आम्ही सगळे तिकडे पण गेलेलो. सो मे बी नेक्स्ट संडे होपफुली आम्ही थोडं सेलिब्रेट करू आणि मग ते पण मी तुम्हाला दाखवेन. सो पुन्हा ठीक आहे, आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.